मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्लार ब्रिजच्या खाली जवळपास 5 ते 10 फुटाचे खड्डे पडलेले आहेत आणि मी आता त्याच ठिकाणी उभा आहे। आपण जर बघितलं तर हा ब्रिज आहे आणि हा मुंबई अहमदाबाद महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा रस्ता आहे। आपण जर बघितलं तर रस्त्याची काय दुरावस्था झालेली आहे ही आपण आपल्या प्रत्यक्ष पाहू शकतो। जवळपास 5 ते 10 फुटाचे खड्डे जे आहेत या ब्रिजच्या खाली पडलेले आहेत आणि त्यामुळे वाहनधारकांना अक्षरशः नागबोडी रस्त्यामधून मार्ग काढत या ठिकाणावरून जावं लागत आहे। अनेक वाहनं जे आहेत हे या खड्ड्यामध्ये अडकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच जर बघितलं तर वाहनांना कशा पद्धतीनं या खड्ड्यामधून मार्ग काढावा लागत आहे ही आपण स्वतः डोळ्यांनी पाहू शकतो। हा जो रस्ता आहे हा नालासोपारा स्थानकावरून हा रस्ता या ठिकाणावरून जवळपास हायवे महामार्गाकडे येणारा हा रस्ता आहे आणि अनेक वाहनं जे आहेत हे या ठिकाणावरून खड्ड्यामध्ये अडकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जवळपास मोठमोठे खड्डे जे आहेत हे या ठिकाणावरती पडलेले आहेत। त्यामुळं या ठिकाणी अनेक अपघातसुद्धा या ठिकाणी होतात। सायंकाळी च्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये होते, कारण या ठिकाणी औद्योगिक वसाहत या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे। हा जो आहे मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे आणि याच महामार्गाचा जो हा पेल्लारचा ब्रिज आहे या पेल्लारच्या ब्रिजच्या खालची ही स्थिती आहे। जर दोन्ही बाजूच्या जर खड्डे ब्रिजच्या खालची जर परिस्थिती बघितली तर हे खड्डे आहेत, रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे असा प्रश्न या सगळ्या परिस्थितीवरून आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जर बघितलं तर अनेक वेळा या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं खड्डे बुजवण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी होत असल्यामुळं ही खड्ड्याची दुरावस्था जी आहे ही मोठ्या प्रमाणात आहे। कारण पाऊस सुरू असल्याच्या नंतर या ठिकाणी खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले जातं, त्यामुळं अनेक वाहनधारकांना जे आहे हा खड्ड्याचा अंदाज येत नाहीये। त्यामुळं याच खड्ड्यामधून मार्ग काढत असताना मोठ्या प्रमाणामध्ये अपघाताचा सुद्धा सामना करावा लागत आहे। त्यामुळं या ठिकाणी महामार्ग प्राधिकरण असेल, वसई विरार महापालिका असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांनी तातडीनं या खड्ड्याची जी दुरावस्था आहे ही दुरुस्त करावी आणि या ठिकाणचे खड्डे बुजवावे अशी मागणी या ठिकाणी नागरिकांकडून केल्या जात आहे। आणि त्यामुळं आता हे खड्डे बुजवल्या जाणार का, अनेक या ठिकाणी अपघातामध्ये कुणाचा जीव गेल्याच्या नंतर प्रशासन जागं होणार हे मात्र पाहणं आता गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा, पेल्लार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।